नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. रामचंद नगरमधील सैनिकांची फसवणूक, ठेकेदार व इंजिनियर यांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे आज या ठिकाणच्या सैनिकांनी सांगितले. आम्ही बॉर्डरवर लढतो, परंतु आमच्या घरामध्येच काही ठेकेदार व इंजिनियर यांच्या माध्यमातून आमची फसवणूक झाली. या संदर्भात माननीय जिल्हा अधिकारी व विशाल आनंद सरांना निवेदन देताना फौजी व संपूर्ण त्याचे परिवार या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांची प्रतिक्रिया. मी BSF मध्ये कार्यरत आहे. आम्ही एका ठेकेदाराला फौजी लोकांनी आम्ही धुळ्यामध्ये काम दिले होते. आमचे ऑल इन ओव्हर घर डॅमेज झाले आहेत मात्र 1-2 महिन्यामध्ये. तर आम्ही श्रीमान SP साहेबांकडे अर्ज देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही आपले पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे. तर आम्हाला न्याय मिळावा सर. आमचे मतलब आम्ही कर्ज काढून घरं बांधलेत. माझ्यावर आज बँकेचे 30 लाख रुपये कर्ज आहे. ते 30 लाख रुपये कर्ज काढून मी घर बांधलं आणि ते ऑल इन ओव्हर डॅमेज झालं. ऑल इन ओव्हर डॅमेज आहे आणि तो म्हणतो ठेकेदार तुम्हाला जे होईल ते करून घ्या. तो आता आम्हाला धमक्या देतोय, जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. आता आम्ही ड्युटीवरून ह्या कामासाठी इथं आलो आहे. आता आम्ही बॉर्डरचं रक्षण करायचं का आमच्या घराचं? जर आम्ही आज देशात आम्ही सेफ नाही आहेत तर आम जनता काय सेफ राहणार सर? ही आमची विनंती आहे SP साहेबांना पण की त्या ठेकेदारवर 420चा गुन्हा दाखल करावा आणि लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती साहेब. आम्ही आज देशाचे जवान आहेत. आम्ही इतके दुःखामध्ये आहेत, इतके मतलब आमची मेंटली स्थिती अशी झाली आहे तर आम्हाला फाशी घेण्याची वेळ आली सर. एवढा डोक्यावर कर्ज आणि आम्ही आमची मतलब पूर्ण आयुष्याची कमाई लावली आणि ती जर अशी गेली, व्यर्थ गेली, पूर्ण आमचं आयुष्यच बर्बाद करून टाकलं त्या ठेकेदाराने. तर त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे. ठेकेदारचे नाव आहे महेंद्र काशीनाथ पाटील, निशांत काशीनाथ पाटील आणि संदीप काशीनाथ पाटील. हे तिघं भाऊ ठेकेदारीचे कामं घेतात आणि असं आमच्या मतलब दोघांसोबतच नाही तर आंबोडे गावात 6-7 लोकांचे त्यांनी 2025मध्ये एकाच वर्षामध्ये 8 ते 9 लोकांच्या कामांसोबत त्या लोकांसोबत असं केलंय. तर ते जे गावातले लोक आहेत त्यांनी आपले कामं करून घेतले आणि ते बिचारे गरीब असल्यामुळे त्यांना ते करून घेतलं आणि ते इथपर्यंत आले नाहीत. तुम्हाला मारायची धमकी कोण करतोय? आम्हाला मारायची धमकी ठेकेदार देतोय. आम्हाला 4-6 महिन्यापर्यंत तो हो म्हणत राहिला की आम्ही करून देऊ, असं करू तसं करू. पण त्या कामाला रिपेअर करून काही फायदा नाही आहे. फक्त ते रिपेअर केलं म्हणजे परत 1 वर्षांनी परत रिपेअर करायचं म्हणजे माझं आयुष्य पूर्ण त्या घरात मी रिपेअर करण्यातच घालणार. सर, हे काम करायच्या अगोदर इंजिनियरांना तुम्ही हे नाही कळवलं होतं का? हे इंजिनियर प्लॅन केला नव्हता का? त्याच्यामुळे हे झालं असं? आम्ही प्रॉपर चॅनली इंजिनियरचा प्लॅन घेतला, मंजुरी घेतली आणि कृष्णा साहेबांनी इंजिनियर साहेबांना देखरेखीसाठी पण पैसे दिले. त्यांनी पण आमच्याशी धोकाधडी केली आणि ते दोघं इंजिनियर आणि ठेकेदार एकाच गावाचे असल्यामुळे त्यांनी आमच्यासोबत असं केलं, देशाच्या जवानांशी असं केलं. आता या शिंदे साहेबांनी घराच्या कामावर देखरेखीसाठी इंजिनियर साहेबांना लावलेलं होतं ना, मग त्यांचं काम होतं ही देखरेख करायची. पण त्यांनी सुद्धा टाळाटाळीचे उत्तर दिले, कारणं सांगितले. आता ते आम्ही जिथं घरं बांधले त्या रामचंद नगरमध्ये 25-25, 30-30 वर्षापासून घरं आहेत, त्यांना एक तडा नाही आहे आणि आमच्या घराला बांधल्याबरोबर आम्ही राहायला गेलो नाही आणि डायरेक्ट ऑल इन ओव्हर डॅमेज झाले. तर हा न्याय कुठं घेऊन जायचा? कुठं मिळेल आम्हाला हा न्याय? आम्ही कोर्ट कचेरी करायची की बॉर्डर सांभाळायचं? आम्हाला न्याय मिळावा.